राहुळ घाटात अपघाताचे सत्र सुरूच, 7 वाहनांचा भीषण अपघात, 1 ठार तर 21 जण जखमी। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील राहुळ घाटाच्या पायथ्याला असलेल्या तीव्र उतारावरील वळणावर अपघाताचे सत्र सुरूच असून 12 तास उलटत नाही तोच आज दिनांक 21 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास 7 वाहनांचा भीषण अपघात झाला आहे। त्यात मालेगाव येथील उषा मोहन देवरे वय 45 या महिलेचा मृत्यू झाला असून 21 प्रवासी उपजिल्हा रुग्णालय चांदोड येथे उपचार घेत आहेत। अपघातात एक एसटी बस, एक कंटेनर, 2 ट्रक व 3 छोट्या कारचा समावेश आहे। सदर अपघाताबाबत मिळालेल्या प्रथम माहितीनुसार नाशिकहून मालेगावच्या दिशेने जात असलेल्या वाहनामध्ये हा अपघात घडला आहे। उतारावरील स्पीड ब्रेकर व पुढील वाहनाने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारे वाहन एकमेकावर आदळले गेल्याने हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शीला सांगण्यात येत आहे। कंटेनर हा लहान गाडीवर पडल्याने कंटेनर खाली दाबून लहान गाडीचा अक्षरशः चुराडा झाल्याचे पाहायला मिळत आहे, तर एक ट्रकमधील माल हा पूर्णपणे रस्त्यावर पडलेला आहे। त्यामुळे नाशिकहून मालेगावच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती। सदर ठिकाणी 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30 वाजता 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला होता। त्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती। मात्र आज रात्री झालेल्या अपघातात एक महिला मृत झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून अनेक जण गंभीर असल्याचे सांगितले जात आहे। जखमींना चांदोड येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहे। गिरणा वार्ता न्यूजसाठी सुरेश सुराशे, वनी, दिंडोरी।